Dear student, in the last lecture we have seen 6 types of vitamins. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी जीवनसत्व जे आहे तर त्या जीवनसत्वाचे 6 प्रकार त्या ठिकाणी पाहिले. ए, बी, सी, डी, ई अँड के. जे काही 6 असणारे ते काही जीवनसत्व जे आहे तर त्या जीवनसत्वांपैकी ए, बी, ई अँड के जे आहे तर ते फॅट सोल्युबल आहे. त्याच्यानंतर व्हेरॅज बी अँड सी आर द वॉटर सोल्युबल. तर त्याच्यापैकी असणारे जे काही बी आणि सी जे आहे तर त्या ठिकाणी पाण्यामध्ये त्या ठिकाणी वितळतात. याच्यानंतर पुढे काय पाहिलं आपण आता याच्यानंतर पुढे की पेज नंबर 17 देर इज अबाउट 65 to 70% वॉटर इन आवर बॉडी. आपलं जे काही शरीर जे आहे तर त्या शरीरामध्ये आपण काल त्या ठिकाणी पाहिलं की आपलं शरीर जे आहे तर उदाहरणार्थ त्या ठिकाणी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला काय होताना दिसतो तर त्या ठिकाणी घाम जो आहे तर तो घाम त्या ठिकाणी येताना दिसतो. बरोबर. मग आता या ठिकाणी आपल्या लक्षात येताना दिसतंय की आपलं जे काही शरीर जे आहे तर त्या शरीरामध्ये 65 ते 70% त्या ठिकाणी पाणी जे आहे तर ते पाणी त्या ठिकाणी असतं. इच सेल कंटेन 70%. पुढे काय सांगितलंय काय पाहता कोणी की आपलं असणारं जे काही शरीर जे आहे तर त्या शरीरामध्ये साधारणतः 65 ते 70% पाणी असतं. आणि प्रत्येक पेशी जी आहे तर त्या प्रत्येक पेशीमध्ये वजनाच्या 70%च पाणी त्या ठिकाणी असतं. ब्लड प्लाझ्मा आल्सो कंटेन 90% ऑफ वॉटर. की रक्त जे आहे तर त्या रक्तामध्ये सुद्धा जे काही ब्लड प्लाझ्मा ज्याला आपण त्या ठिकाणी रक्तद्रव्य म्हणताना दिसतो तर त्याच्या 90% त्या ठिकाणी पाणी असतं. फंक्शनिंग ऑफ सेल and thereby whole body disturb even if there is a little loss of the water from the body. की शरीरामधलं असणारं जे काही थोडं जरी असणारं जे काही पाणी जे आहे तर ते पाणी जरी त्या ठिकाणी कमी झालं तर पेशीचं आणि पर्यायानं शरीराचं असणारं जे काही कामकाज जे आहे तर ते कामकाज त्या ठिकाणी काय असं नसतं बिघडताना त्या ठिकाणी दिसतं. आणि हेन्स वॉटर इज इसेन्शियल न्यूट्रंट. आणि म्हणून त्या ठिकाणी पाणी सुद्धा एक अत्यावश्यक अशा प्रकारचं पोषद्रव्य त्या ठिकाणी असणार आहे. पुढे अलॉंग विथ द ऑल अबव्ह मेन्शन न्यूट्रिएंट्स फायबर आर आल्सो इसेन्शियल न्यूट्रिएंट. मागच्या व्हिडिओमध्ये आपण त्या ठिकाणी विविध अशा प्रकारचे जे काही पोषक द्रव्ये जे आहेत तर ती पोषक द्रव्ये त्या ठिकाणी पाहिली. त्याचबरोबर आपल्याला सांगितलं की फायबर्स म्हणजे तंतुमय पदार्थ जे आहे तर ते तंतुमय पदार्थ सुद्धा अत्यंत महत्वाचं अशा प्रकारचं पोषद्रव्य जे आहे तर ते पोषद्रव्य त्या ठिकाणी असतं. इन फॅक्ट वी कॅनॉट डायजेस्ट द फायबर हाऊएव्हर दे हेल्पिंग इन द डायजेशन ऑफ द अदर सबस्टन्सेस अँड इजेशन ऑफ द अनडायजेस्टेड सबस्टन्सेस. तर आता सायंटिफिक रिझनसाठी लक्षात ठेवायचंय की असणारे जे काही फायबर्स जे आहेत तर म्हणजे तंतुमय पदार्थ जे आहे तर ते तंतुमय पदार्थांचं डायजेशन पचन जे आहे तर ते पचन आपण त्या ठिकाणी करू शकत नाही. परंतु हे जे काय असणार ते काही फायबर जे आहेत तंतुमय पदार्थ जे आहेत तर त्या तंतुमय पदार्थाच्या पचन क्रियेमध्ये आणि न पचलेलं जे काय अन्न जे आहे तर त्याचं इजेशन म्हणजे शरीराच्या बाहेर टाकण्याच्या क्रियेमध्ये या फायबरची आपल्याला त्या ठिकाणी मदत जी आहे तर ती मदत त्या ठिकाणी होताना दिसते. And therefore, we obtain the fibers from the leafy vegetables, fruits, cereals, etc. मग हे जे काही तंतुमय पदार्थ जे आहेत तर ते तंतुमय पदार्थ कशामधून आपल्याला मिळताना दिसतात तर असणाऱ्या ज्या काही हिरव्या पालेभाज्या असतील, फळं असतील, धान्य असतील याच्यापासून आपल्याला त्या ठिकाणी तंतुमय अशा प्रकारचे पदार्थ जे आहेत तर ते पदार्थ त्या ठिकाणी मिळताना दिसतात. आता पुढे ही इंटरनेट इज माय फ्रेंड माहिती आपल्याला त्या ठिकाणी मिळवायला सांगितली की व्हॉट आर द सिम्पटम्स ऑफ द डिसीजेस लाईक नाईट ब्लाइंडनेस. नाईट ब्लाइंडनेस म्हणजे रात आंधळेपणा. त्याच्यानंतर रिकेट्स
म्हणजे मुडदूस, त्याच्यानंतर बेरी, त्याच्यानंतर न्यूट्रिट्स, पेलग्रा, ॲनिमिया, स्कर्वी म्हणजे रातांधळेपणा असेल, मुडदूस, बेरी, न्यूट्रिट्स, पेलग्रा, रक्ताशय, स्कर्वी या रोगांची लक्षणं आपल्याला त्या ठिकाणी इंटरनेटवरून त्या ठिकाणी शोधायला सांगितलं. आता काही आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की नाईट ब्लाइंडनेस जे आहे तर याच्यामध्ये काय होताना दिसतंय, नियर साइडनेस असतं म्हणजे जवळचं त्या ठिकाणी दिसत नाही, किंवा ब्लर व्हिजन त्या ठिकाणी असतं म्हणजे अंधुक अशा प्रकारचं दिसताना त्या ठिकाणी दिसतं. त्याच्यानंतर याच्यामध्येच आपल्याला त्या ठिकाणी कॅटरॅक्ट होताना दिसतं किंवा क्लाउडिंग ऑफ द आईज लेन्स. त्याच्यानंतर इनएबिलिटी टू सी इन द डार्क, अंधारात जाय तर त्या अंधारामध्ये पाहणं अशा व्यक्तीला त्या ठिकाणी अशक्य होताना दिसतं. त्याच्यानंतर असणारा जो काही रिकेट्स ज्याला आपण त्या ठिकाणी मुडदूस म्हणताना दिसतो, याचं लक्षण आपल्याला सांगता येईल की वीक अँड सॉफ्ट बोन्स असतात म्हणजे ठिसूळ अशा प्रकारची हाडं जी आहे तर ते हाडं त्या ठिकाणी त्या व्यक्तीची, मुलाची त्या ठिकाणी होताना दिसतात. स्टर्नड ग्रोथ, वृद्धी जी आहे, वाढ जी आहे तर ती वाढ त्या ठिकाणी खुंटताना दिसते. त्याच्यानंतर बेरीची थोडक्यामध्ये मी त्या ठिकाणी सांगते, बेरी की डिक्रीज मसल फंक्शन, स्नायूंचं असणारे जे काही कार्य जे आहे तर ते कार्य त्या ठिकाणी त्याची असणारी जी काही क्षमता जी आहे, काम करण्याची क्षमता जी आहे तर ती कमी त्या ठिकाणी होताना दिसते. त्याच्यानंतर पेन होताना दिसते म्हणजे हाडं जी आहे तर ती हाडं काय होताना दिसतात तर त्या ठिकाणी ती हाडं आपल्या लक्षात येताना दिसतात की त्या ठिकाणी ती दुखताना दिसतात. येते त्याच्यानंतर पुढे त्याच्यानंतरचं पुढचं आपल्याला सांगता येईल न्यूरिटिस. आता हा जो काही न्यूरिटिस जो आहे, नमनेस इन हँड्स अँड फीट, हातपाय जे आहे तर ते हातपाय काय होताना दिसतात, नम त्या ठिकाणी होताना दिसतात. त्याच्यानंतर एक्स्ट्रीम सेन्सिटिव्हिटी टू टच, स्पर्श जर त्या ठिकाणी जर केला तर त्या ठिकाणी आपल्याला एक्स्ट्रीम सेन्सिटिव्हिटी त्या ठिकाणी जाणवताना दिसते. त्याच्यानंतर दुसरं आपल्याला सांगता येईल लॅक ऑफ कोऑर्डिनेशन अँड फॉलिंग. आता या ठिकाणी लॅक म्हणजे अभाव त्या ठिकाणी कशामध्ये, समन्वय साधण्यामध्ये किंवा एखादी फेलिंग होण्यामध्ये. त्याच्यानंतरचं पुढचं झालं आपल्याला पेलग्रा. आता पेलग्रामध्ये काय होताना दिसतंय, याची लक्षणं आपल्याला डायरिया आणि नाउशिया, मळमळ होताना दिसते, जुलाब त्या ठिकाणी होताना दिसतात. तर अशा प्रकारची त्या ठिकाणी आपल्याला लक्षणं त्या ठिकाणी. ॲनिमिया जी आहे तर ती ॲनिमियाची तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असतील, फॅटिग्यू अँड लॉस ऑफ एनर्जी, थकवा त्या ठिकाणी येताना दिसतो. ऊर्जा जी आहे तर ती शक्ती, ऊर्जा त्या ठिकाणी कमी होताना दिसते. सर्वसाधारणपणे अनयुजली रॅपिड हार्टबीट, पर्टिक्युलरली विथ एक्झरसाइज, काही कष्टाचं काम केलं, व्यायाम जर केलं तर त्या ठिकाणी आपले जे काही हृदयाचे असताना जे काही ठोके जे आहेत तर ते ठोके त्या ठिकाणी काय होताना दिसतात, जलद गतीनं त्या ठिकाणी पडताना दिसतात. त्याच्यानंतर स्कर्वीच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगता येईल पहा की सर्वसाधारणपणे स्पॉन्टेनियस ब्लिडिंग, रक्त जे आहे तर ते रक्त त्या ठिकाणी अचानक त्या ठिकाणी बाहेर येताना दिसतं. त्याच्यानंतर पेन इन लिम्स अँड एस्पेशली द लेग्स, स्वेलिंग इन सम पार्ट ऑफ द बॉडी. आपल्या लक्षात येत असते हातपाय जे आहे तर ते हातपाय त्या ठिकाणी दुखताना दिसतात, किंवा सर्वसाधारणपणे पाय असतील तर ते पाय त्या ठिकाणी दुखताना दिसतात. शरीराच्या अनेक भागामध्ये त्या ठिकाणी आपल्याला स्वेलिंग म्हणजे ती त्या ठिकाणी त्याला सूज जी आहे तर ती सूज त्या ठिकाणी. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, व्हॉट डू यू मीन बाय कोएन्झाइम्स. ही कोएन्झाइम्स म्हणजे काय, थोडक्यामध्ये आपल्याला सांगता येईल पहा की कोएन्झाइम्स इज नॉन प्रोटीन कंपाऊंड दॅट इज नेसेसरी फॉर द फंक्शनिंग ऑफ एन एन्झाइम्स. आता जी विकर जे आहे तर त्या विकारांचं असणारं जे काही कार्य जे आहे तर ते कार्य घडून येण्यासाठी आवश्यक असणारी नॉन प्रोटीन कंपाऊंड म्हणजे त्या ठिकाणी प्रथिन नसणारी जी काही संयुग जे आहेत तर त्या संयुगांचा त्या ठिकाणी आवश्यकता त्या ठिकाणी असते, त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणताना दिसतो तर त्या ठिकाणी कोएन्झाइम्स. पुढे फाइंड द फुल फॉर्म ऑफ एफएडी. मागे आपण त्या ठिकाणी पाहिलं या ठिकाणी एफएडी. आता एफएडी म्हणजेच काय सांगता येईल आपल्याला की फ्लेविन, मागे आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे की फ्लेविन, ॲडिनिन आणि
आणि डी म्हणजेच काय तर डायन्यूक्लिओटाईड. डायन्यूक्लिओटाईड बरोबर. हे झालं आपलं त्या ठिकाणी एफएडी जे आहे तर ते एफएडी. त्याच्यानंतर FMN. त्याचा सर्व काही लॉंग फॉर्म जो आहे तर तो लॉंग फॉर्म आपल्याला त्या ठिकाणी पुन्हा सांगता येईल. एफ म्हणजे फ्लेविन. त्याच्यानंतर हा जो काही एम जो आहे तर तो एम म्हणजे मोनो आणि एन म्हणजेच न्यूक्लिओटाईड. त्याच्यानंतरचं पुढचं आपल्याला NAD. आता सर्वसाधारणपणे निकोटामाइड. एन म्हणजे काय निकोटामाइड. त्याच्यानंतर ए म्हणजे आपण पाहिलेले याला म्हटलेले आपण ॲडिनिन. आणि डी म्हणजे काय तर डायन्यूक्लिओटाईड. बरोबर. त्याच्यानंतर पुढे NADP. आता एन म्हणजेच काय निकोटामाइड. बरोबर. पुन्हा ए म्हणजे आपल्याला माहिती ॲडिनिन. डी म्हणजेच काय डायन्यूक्लिओटाईड. आणि पी म्हणजे काय तर फॉस्फेट. अशा पद्धतीने हे असणारे जे काही लॉंग फॉर्म जे आहे तर ते लॉंग फॉर्म आपल्याला त्या ठिकाणी लिहितात. त्याच्यानंतर पुढे चौथा प्रश्न पहा की हाऊ मच क्वांटिटी ऑफ इच व्हिटॅमिन इज रिक्वायर्ड एव्हरी डे. काय सांगितले की रोज प्रत्येक व्हिटॅमिनची किती प्रमाणामध्ये त्या ठिकाणी गरज असते. की सर्वसाधारणपणे व्हिटॅमिन ए. आता व्हिटॅमिन ए 700 to 900 मायक्रोग्रॅम्स. काय म्हटलेले की 700 to 900 मायक्रोग्रॅम्स. त्याच्यानंतर व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आहे. आता व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स काय सांगितले 100 mg पर डे फॉर ॲडल्ट. काय सांगितले 100 mg पर डे फॉर ॲडल्ट. प्रौढ व्यक्तींसाठी दिवसाला किती मिळायला पाहिजे 100 ग्रॅम त्या ठिकाणी मिळायला. व्हिटॅमिन सी जे आहे तर तिकडे सांगितलं आपल्याला 75 मिलीग्रॅम. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितलंय व्हिटॅमिन डी 5 मायक्रोग्रॅम. यूजी म्हणतो मी मायक्रोग्रॅम. त्याच्यानंतर व्हिटॅमिन ई 10 मिलीग्रॅम. त्याच्यानंतर अजून एक दिलेलं आपल्याला व्हिटॅमिन के 80 मायक्रोग्रॅम. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी ती जी काही व्हिटॅमिन जे आहे तर ती व्हिटॅमिनची त्या ठिकाणी रोज त्या ठिकाणी गरज जी आहे तर ती गरज त्या ठिकाणी असते. येते त्याच्यानंतरचा पुढचा भाग. त्याच्यानंतर पुढे आपल्याला पाहिजे सेल डिव्हिजन अँड इसेन्शियल लाईफ प्रोसेस. काय पाहिजे आपल्याला सेल डिव्हिजन अँड इसेन्शियल लाईफ प्रोसेस. या ठिकाणी पेशी विभाजन एक आवश्यक अशा प्रकारची जीवन प्रक्रिया. पण याच्या अगोदर काही प्रश्न आपण त्या ठिकाणी विचारलेले. कॅन यू टेल व्हॉट हॅपन्स टू द सेल ऑफ द इंज्युर्ड टिश्यूज. की आपल्याला जखम होते. जखम झाल्यानंतर काय होतं नसते त्या ठिकाणचे असणारे ते काही ऊती जे आहेत तर त्या ऊतीतील पेशीचं काय होतं. आता की आफ्टर इंजुरी the cell and the tissue are not able to perform
द रेग्युलर फंक्शन्स इमिजिएटली. ज्या वेळेला त्या ठिकाणी आपल्याला जखम होते तर त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या काही पेशी असतील, ऊती असतील, तर त्यांचं असणारं जे काही कार्य जे आहे तर ते कार्य त्या ठिकाणी लगेचच्या लगेच त्या ठिकाणी नियमितपणानं त्या ठिकाणी चालताना त्या ठिकाणी दिसत नाही. ॲट द साईट ऑफ द इंजुरी द ब्लड कॅपिलरीज रप्चर अँड द एरिया गेट इन्फ्लेम्ड. ज्या ठिकाणी जखम होताना दिसते तर त्याच्या आतमध्ये असणाऱ्या ज्या काही ब्लड कॅपिलरीज रक्तकेशिका ज्या आहेत तर त्या रक्तकेशिका काय होताना दिसतात, रप्चर होताना दिसतात, फुटताना दिसतात. आणि रप्चर झाल्यामुळे काय होताना दिसते तर त्याचा दहा जो आहे तर तो दहा त्या ठिकाणी होताना दिसतो. मेनी सेल्स आर डॅमेज्ड. त्याच्यामध्ये असणाऱ्या अनेक अशा प्रकारच्या असणाऱ्या जे काही पेशी जे आहेत तर त्या पेशी त्या ठिकाणी डॅमेज होताना दिसतात, नुकसान त्या ठिकाणी होताना दिसतं. द पेन रिसेप्टर्स नर्व्स इंड्युसेस पेन. आणि त्याच्यामुळे ज्या ठिकाणी आपल्याला जखम होताना दिसते तर त्या ठिकाणी काय होताना दिसतात, वेदना ज्या आहेत तर त्या वेदना आपल्याला त्या ठिकाणी होताना दिसतात. सेकंड क्वेश्चन पहा, व्हेदर न्यू सेल्स आर फॉर्म्ड ड्युरिंग हिलिंग ऑफ द वुंड. की आपल्याला जखम होते, कालांतरानं ती जखम काय होताना दिसते, बरी होते. आणि बरी होताना तिथे नव्यानं पेशी त्या ठिकाणी तयार होतात का, काय सांगता येईल की ॲट द वुंड हिल देर इज स्कॅप डेव्हलप्ड. की ज्या ठिकाणी जखम होते कालांतरानं त्या ठिकाणी काय होताना दिसते, स्कॅप, SCAB, स्कॅप म्हणजे खपली. ठीक आहे ना. जखम झाल्यानंतर काय होताना दिसते तर त्या जखमेवर कालांतरानं त्या ठिकाणी खपली जी आहे तर ती खपली त्या ठिकाणी तयार होताना दिसते. द सेल सराउंडिंग द वुंड स्टार्ट डिव्हायडिंग रॅपिडली. मग अशा वेळेला त्या ठिकाणी असणाऱ्या जे काही पेशी ज्या आहेत तर त्या पेशी त्या जखमेच्या सभोवताली काय होताना दिसतात तर त्यांचं असणारे काही विभाजन जे आहे तर ते विभाजन व्हायला त्या ठिकाणी सुरुवात होताना दिसते. अँड द सेल लॉस्ट इन द इंजुरी आर रिस्टोर्ड बॅक. आणि त्या ज्या ठिकाणी जखम त्या ठिकाणी झालेल्या आहेत तर त्याच्यामध्ये नाहीशा झालेल्या, नष्ट झालेल्या ज्या काही पेशी ज्या आहेत तर त्या पेशी पुन्हा काय होताना दिसतात, पूर्ववत व्हायला त्या ठिकाणी सुरुवात होताना दिसते. आणि इन दिस वे न्यू सेल्स आर फॉर्म्ड बाय द सेल डिव्हिजन टू हिल द वुंड. आणि अशा पद्धतीनं आपल्या लक्षात येताना दिसते की जखम जी आहे तर ती जखम त्या ठिकाणी भरून येत असताना त्याचं त्या ठिकाणी पेशी विभाजन होताना दिसतं. नवीन अशा प्रकारच्या पेशी ज्या आहेत तर त्या पेशी त्या ठिकाणी काय होताना दिसतात, तयार त्या ठिकाणी होताना दिसतात. तिसरा प्रश्न आहे पहा, डू द प्लांट्स गेट इंजर्ड व्हेन डू वी प्लग द फ्लावर्स. व्हॉट आर दोज वुंड्स हील्ड. आपण फुलं तोडतो त्यावेळी वनस्पतींना जखमा होतात का, आणि त्या जखमा कशा प्रकारे त्या ठिकाणी भरून येताना दिसतात. काय सांगता येईल की इट वॉज थॉट दॅट प्लांट्स डू नॉट हॅव नर्वस सिस्टीम सो दे डू नॉट हॅव सेन्सेशन आयदर. असं मानलं जातं की वनस्पती जी आहे तर त्या वनस्पतींमध्ये कोणत्याही प्रकारची चेतासंस्था त्या ठिकाणी नसते आणि म्हणून कोणत्याही प्रकारची संवेदना जी आहे तर ती संवेदना त्या ठिकाणी वनस्पतीमध्ये नसते. परंतु पुढचं वाक्य महत्वाचं आहे पहा, बट रिसेंट डिस्कव्हरीज हॅव प्रूव्ड दॅट प्लांट्स आल्सो हॅव सेन्सेशन. परंतु अगदी अलीकडचा असणारा जो काही शोध जो आहे तर त्या शोधामध्ये असं त्या ठिकाणी दाखवलं की असणाऱ्या ज्या काही वनस्पती ज्या आहेत तर त्या वनस्पतींना सुद्धा त्या ठिकाणी संवेदना ज्या आहेत तर त्या संवेदना त्या ठिकाणी असतात. द टिश्यू दॅट आर लॉस्ट गेट रिस्टोर्ड बाय द सेल डिव्हिजन. म्हणजे ज्या ठिकाणी जखमा त्या ठिकाणी वनस्पतींना होताना दिसतात तर त्या ठिकाणच्या असणाऱ्या ज्या काही ऊती ज्या आहेत तर त्या ऊती पुन्हा पेशी विभाजनाच्या साह्यानं त्या ठिकाणी काय असतात, पूर्ववत त्या ठिकाणी होताना दिसतात. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे पहा, चौथा, की हाऊ डज द ग्रोथ ऑफ एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ऑकर. डज द नंबर ऑफ द सेल इन देअर बॉडी इन्क्रीजेस, इफ येस हाऊ. कोणत्याही सजीवाची वाढ त्या ठिकाणी कशी होते, त्याच्या शरीरामध्ये असणारी जी काही पेशींची संख्या जी आहे तर ती पेशींची संख्या त्या ठिकाणी वाढते का, वाढत असेल तर कशी, आणि पेशी विभाजन पहा तर ती कशी वाढताना दिसते. आता काय काय सांगता येईल की एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ग्रो ड्यू टू इन्क्रीज इन द नंबर ऑफ द सेल्स इन द बॉडी.
की कोणता असणारा जो काही सजीव जो आहे तर त्या सजीवाची वृद्धी त्या ठिकाणी होताना दिसते. वृद्धी का होताना दिसते तर त्याच्या शरीरामध्ये असणाऱ्या जे काही पेशी जे आहे तर त्या पेशींची संख्या त्या ठिकाणी वाढताना दिसते. द सेल डिव्हिजन रेग्युलरली अँड ऍड्स न्यू सेल विच आर इसेन्शियल फॉर द ग्रोथ. की सर्वसाधारणपणे प्रत्येक पेशी जी आहे तर त्या प्रत्येक पेशीचं नियमितपणे त्या ठिकाणी विभाजन होताना दिसतं. याच्यामुळे नवीन अशा प्रकारच्या असणाऱ्या जे काही पेशी जे आहेत तर त्या पेशी त्या ठिकाणी वाढताना दिसतात आणि याच्यामुळे वृद्धी त्या ठिकाणी होताना दिसते. द सेल डिव्हिजन इज दस नेसेसरी फॉर द ग्रोथ ऑफ द बॉडी अँड ऑल्सो फॉर द रिजनरेशन अँड रिपेअर ऑफ द टिश्यू. आणि म्हणून आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की पेशी विभाजन जे आहे तर ते पेशी विभाजन शरीराची वृद्धी होण्यासाठी, त्याचबरोबर रिजनरेशन होण्यासाठी किंवा असणाऱ्या ज्या काही शरीर जे आहे तर त्या शरीरामध्ये असणाऱ्या ज्या काही पेशी ज्या आहेत, ऊती ज्या आहेत तर त्यांच्या त्या ठिकाणी काही जखम झाली, लॉस झाला तर त्या ठिकाणी रिपेअर करण्यासाठी पेशी विभाजन त्या ठिकाणी आवश्यक असतं. त्याच्यानंतर 5वा प्रश्न एक दिलेला पहा की हाऊ द न्यू इंडिव्हिज्युअल्स ऑफ द पेशीज इज फॉर्मड फ्रॉम द एक्झिस्टिंग वन ऑफ द सेम पेशीज. की एका सजीवापासून त्याच प्रजातीचा दुसरा सजीव त्या ठिकाणी कसा निर्माण होतो. आता कशामुळे निर्माण होतो तर ड्यू टू रिप्रोडक्शन द न्यू इंडिव्हिज्युअल्स इज फॉर्मड फ्रॉम द एक्झिस्टिंग वन. पुनरुत्पादनाची असणारी ती काही प्रक्रिया जी आहे तर त्या प्रक्रियेमध्ये काय होताना दिसतंय पूर्वीचा असणारा जो काही सजीव जे आहे तर त्या सजीवापासून नवीन अशा प्रकारचा जीव त्या ठिकाणी निर्माण होताना दिसतो. रिप्रोडक्शन कॅन बी असेक्च्युअल ऑर सेक्च्युअल. पुनरुत्पादन जे आहे तर त्याचे प्रकार कोणी पाहिलेत अलैंगिक आणि लैंगिक. इन असेक्च्युअल रिप्रोडक्शन न्यू इंडिव्हिज्युअल्स, आता काय सांगितले इन असेक्च्युअल रिप्रोडक्शन देर इज द मायटोसिस. अलैंगिक प्रजननामध्ये त्या ठिकाणी मायटोसिस असते. हे पुढे आपण त्या ठिकाणी व्हॉट इज मीन बाय मायटोसिस हे आपण पुढे त्या ठिकाणी पाहणार. धिस सेल डिव्हिजन हेल्प्स इन द फॉर्मिंग न्यू इंडिव्हिज्युअल्स. आणि याच्यामध्ये पेशीचं होणारं जे काही विभाजन जे आहे तर त्या विभाजनामुळे नवीन असणारा जो काही जीव जो आहे तर तो जीव त्या ठिकाणी तयार होताना दिसतो. इन सेक्च्युअल रिप्रोडक्शन गॅमेटीज आर फॉर्मड बाय द रिडक्शन डिव्हिजन कॉल्ड द मिओसिस. तर याच्या उलट लैंगिक प्रजनन जे आहे तर त्या लैंगिक प्रजननामध्ये युग्मनच त्या ठिकाणी तयार होताना दिसतात. आणि युग्मनच कसे तयार होताना दिसतात तर त्या ठिकाणी डिव्हिजन जे आहे तर ते रिड्युस्ड डिव्हिजन त्या ठिकाणी होताना दिसतं आणि त्यालाच आपण त्या ठिकाणी मिओसिस त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. ड्यू टू क्रोमोझोम जीन्स अँड DNA द न्यू इंडिव्हिज्युअल्स ऑफ द पेशीज बिकम सिमिलर टू द एक्झिस्टिंग पेशीज. त्याच्यानंतर गुणसूत्र असतील, जनुक असतील, DNA असतील याच्यामुळे काय होताना दिसतं नवीन अशा प्रकारची जे काही प्रजाती जी आहे तर ती प्रजाती पूर्वीची असणारे त्याचा जो काही फादर असेल, मदर असेल तर त्याच्यासारखीच त्या ठिकाणी ती दिसताना दिसते. त्याच्यानंतर पुढे पहा की देअर आर 2 टाइप्स ऑफ द सेल डिव्हिजन ॲज मायटोसिस अँड मिओसिस. या ठिकाणी सेल डिव्हिजन जे आहे तर त्या सेल डिव्हिजनचे 2 प्रकार असतात त्या ठिकाणी. पहिला सांगितलाय मायटोसिस आणि दुसरा प्रकार जो सांगितला तर तो मिओसिस. तर या ठिकाणी मायटोसिस याला म्हणणारे आपण त्या ठिकाणी सूत्री विभाजन म्हणणारे सूत्री विभाजन आणि मायोसिस जे आहे तर त्याला म्हणणारे अर्ध गुणसूत्री विभाजन. म्हणणारे अर्ध गुणसूत्री विभाजन. मायटोसिस ऑकर इन द सोमॅटिक सेल. मायटोसिस जे आहे तर ते पुढं तर सोमॅटिक सेल जे आहे तर त्या सोमॅटिक सेलमध्ये त्या ठिकाणी सूत्री विभाजन आपल्याला त्या ठिकाणी आढळून येतं. सोमॅटिक सेल अँड स्टेम सेल असं त्या ठिकाणी पुढे आपल्याला त्या ठिकाणी सांगितले. म्हणजे सर्वसाधारणपणे सूत्री विभाजन जे आहे तर ते सूत्री विभाजन सोमॅटिक सेल ज्याला त्या ठिकाणी कायिक पेशी आणि त्या ठिकाणी स्टेम सेल मूल पेशीमध्ये त्या ठिकाणी घडून येतात. व्हेरियस मिओसिस ऑकर्स इन द जर्म सेल. तर हे जे काही त्याच्यामध्ये घडून येताना दिसतंय जर्म सेल जे आहे
तर त्या जर्म सेलमध्ये म्हणजे सर्वसाधारणपणे मूळ पेशीमध्ये त्या ठिकाणी ते घडून येताना दिसतं. येतंय. त्याच्यानंतर पुढे आता पुढे बिफोर स्टडी ऑफ द सेल डिव्हिजन वी शुड नो द स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन ऑफ द सेल दॅट वी हॅव स्टडीड आहे. पण पेशी विभाजन जे आहे तर त्या पेशी विभाजनाचा अभ्यास करण्यापूर्वी काय सांगितलंय की पेशी विभाजन जे आहे तर त्या पेशी विभाजनाचा अभ्यास करण्यापूर्वी पेशीची रचना त्या ठिकाणी माहीत असणं गरजेचं. आणि पेशीची रचना आपण त्या ठिकाणी इयत्ता 8वीला 7वीला त्या ठिकाणी पाहिलेली आहे. आता काय असतंय की ईच सेल हॅज ए न्यूक्लियस. प्रत्येक पेशी जी आहे तर त्या प्रत्येक पेशीमध्ये न्यूक्लियस म्हणजे केंद्रक त्या ठिकाणी असतं. बिसाइड्स अदर सेल ऑर्गेनेल्स आर ऑल्सो प्रेझेंट. याच्या व्यतिरिक्त इतर असणारे काही पेशी अंगक जे आहेत तर ते पेशी अंगक त्या ठिकाणी असतात. आणि लेटेस्ट स्टडी द सेल डिव्हिजन विथ द हेल्प ऑफ दिस इन्फॉर्मेशन. आणि या माहितीच्या आधारे आपल्याला पुढील तासाला त्या ठिकाणी दोन्ही प्रकारच्या पेशी विभाजनाचा असणारा जो काही अभ्यास जो आहे तर तो अभ्यास आपण त्या ठिकाणी करणार आहोत. धन्यवाद.